बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। पक्ष प्रवेश झाल्यानंतर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे कालपासून बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत होती। यातच बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करताय, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की बच्चू कडू ज्यांची स्वतःचा एक पक्ष आहे, मात्र तो पक्ष शिंदे शिवसेनेमध्ये विलीन करावा आणि त्यानंतर शिंदे शिवसेनेच्या ज्या 2 जागा आहेत विधानसभा परिषदेच्या, त्या 2 जागांपैकी जे आहे ते एका जागेसाठी आपल्याला माहिती की शिंदे यांच्याकडनं जी आहे ती बच्चू कडू यांना अनेकदा जे आहे ते बोलणं सुरू होतं, चर्चा सुरू होती आणि अशा परिस्थितीमध्ये आता बच्चू कडू जे आहेत ते आज जाहीररित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि बच्चू कडू यांना विधान परिषदेची जागा जी आहे त्याचं वचन दिल्यानंतरच हा पक्षप्रवेश होत असल्याने शिंदेकडून बच्चू कडू हेच विधान परिषदेचे उमेदवार असल्याचं आता संपूर्णपणे समोर आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आज जी आहे ती विधान परिषदेची जागा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे कोणत्या पक्षातनं कोण अर्ज भरत आहे, पात्र बच्चू कडू सारखा विदर्भातला एक मोठा नेता ज्यांनी स्वतःचा एक पक्ष सुद्धा स्थापन केला, त्यांचे जवळपास 3 आमदार जे आहेत ते विधानसभेमध्ये होते, त्यानंतर त्यांच्या पक्षाची जी आहे ती हळूहळू गळती लागली आणि पक्षाने जास्त काही चांगलं परफॉर्मन्स जे आहे ते पक्षाला व्यवस्थित करता आलं नाही। मात्र आता आपण बघतोय की बच्चू कडू जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांची अट जी आहे ती मान्य केली आणि अखेरकार आता बच्चू कडू जे आहेत त्यांचा शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे आणि यानंतर बच्चू कडू जे आहेत त्याच जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा विधिमंडळ च्या कार्यालयामध्ये दाखल होतील आणि बच्चू कडू आता शिवसेनेचा एक मोठा चेहरा म्हणून, विदर्भातला एक मोठा चेहरा म्हणून सुद्धा समोर येऊ शकतो आणि येत्या काळात याचा फायदा जो आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नक्कीच होईल। कारण बच्चू कडू जे आहेत त्यांनी अनेकदा म्हणजे ते जेव्हा त्यांच्या प्रहार संघटनेत होते, त्यांच्या पक्षामध्ये होते, तेव्हा सुद्धा त्यांनी 3 आमदार निवडून आणले होते। त्यांचा बऱ्यापैकी राजकीय वर्चस्व जे आहे ते सामान्य गोरगरीब आणि शेतकरी आणि खास करून जे दिव्यांग लोक आहेत अशांचा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे आणि अखेरकार बच्चू कडू जे आहेत विदर्भातला एक मोठा चेहरा तो आता जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांच्या आपण म्हणू शकतो की गाळाला लागलेला आहे आणि विदर्भामध्ये शिवसेना इथून पुढे मजबूत करण्यासाठी, शिवसेना संघटना जे वाढवण्यासाठी सुद्धा बच्चू कडू यांचा नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आता बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करताय या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुम्ही अशाच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे। बच्चू कडू आज शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्याची सूत्रांची माहिती आहे। रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची बैठक झाली आहे। तर पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती सध्या समोर येते। तर बच्चू कडू हे सर्वात प्रथम आता शिवसेनेत पक्षप्रवेश करतील आणि त्यानंतर आज विधान परिषदेसाठी बच्चू कडू शिवसेनेकडून अर्ज दाखल करतील।